ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज सद्गुरू परमपूज्य दादासाहेब तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेयस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आज अध्याय क्रमांक 46 आणि 47 असे दोन अध्याय बघायचे आहेत. दोन्हींमधलं अध्यायाचं सार जे आहे ते बऱ्याच अंशी समान आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ह्याची दोन्ही अध्याय बघायचे आहेत. गोष्टी दोन्ही छोट्या छोट्या आहेत, परंतु या गोष्टींमधून आपल्याला सांगण्यासारखं खूप सारं आहे. कारण जसं मी म्हटलं होतं की अध्यायाच्या सुरुवातीपासून जसजसं आपण शेवटाकडे जाणार आहोत तसं गाडीचा गेअर जो आहे तो आता बदललेला आहे कालच्या अध्यायांपासून 44व्या अध्यायापासून. आणि महाराजांना ही आतुरता लागलेली आहे की कधी आपला जो सेवेकरी आहे तो आपल्याला येऊन भेटतोय. त्या अनुषंगाने आता पुढची कालच्या अध्यायापासून जर आपण बघितलं तर प्रत्येक अध्यायामध्ये काहीतरी चमत्कार आहे. आता इथे गोष्टी नाहीयेत, आता इथे प्रत्यक्ष घटना घडतायत आणि या घटनेच्या माध्यमातून त्या त्या व्यक्तीला महाराज जाणीव करून देत आहेत की तुझं आणि माझं नातं काय, मी कोण आहे, तू कोण आहे, या गोष्टींचं महाराज त्याचं साधर्म्य त्या संबंधितले ज्ञान जे आहे त्या आत्मज्ञानाची ज्योत जी आहे ती त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये देऊन पुढील कार्यासाठी ह्या सगळ्यांना तयार करत आहेत. आणि त्याच अनुषंगाने आजची ही गोष्ट की जसं मागे आपण बघितलं तो नरहरी जो आहे तर त्याचा तो कवित्व करायचा, स्तोत्र गायचा आणि महाराजांनी कशा प्रकारे त्याला त्या औदुंबराचं खोड दिलं, मग त्याच्या बाकीच्या ज्या काही महाराजांनी त्या प्रदक्षिणा मारवल्या आणि मग त्याच्यातलं कवित्व आणखीन स्फुरण करून इंदुकोटी स्तोत्र आपण त्याचं ऐकलं. तर तसंच अजून एक कवी या गाणगापुरामध्ये होता असं सिद्धमुनींनी सांगितल्यानंतर तो नामधारक जो आहे तो सिद्धमुनींना विचारतो की ह्या कवीची गोष्ट काय, तो कसा काय गाणगापूरला आला, महाराजांच्या सानिध्यात आला. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी नंदी नामा कवी ऐसी दुसरा कवी आला म्हणून. की हा दुसरा जो कवी आलेला आहे त्याच्याबद्दल कृपया तुम्ही मला सांगा आणि तो कशा प्रकारे महाराजांचा शिष्य झाला ते मला तुम्ही कृपया विशद करावं. आणि मग ती गोष्ट सांगत असताना सिद्धमुनी म्हणतात की ती अगदी अजब घटना घडलेली आहे आणि ही घटना मी तुला सांगतो आहे. सिद्ध म्हणे नामधारका सांगेन विचित्र ऐका आश्चर्य झाले असे देखा गुरुचरित्र अवलौकिका. की हा महाराजांच्या चरित्रामधली आणखीन एक, जसं त्या त्रिविक्रम भारतीला स्वामी महाराजांनी विश्वरूप दर्शन देऊन त्याचं जे आराध्य दैवत आहे ते आणि मी एकच आहे अशा स्वरूपाचं ज्ञान त्या त्रिविक्रम भारतीला देऊन त्याचा उद्धार केलेला आहे. त्याच प्रकारचं ज्ञान या ठिकाणी महाराज पुन्हा देते झालेले आहेत. आणि अशा गुरुचरित्रामधल्या एका आश्चर्यकारक घटनेचं या ठिकाणी सिद्धमुनी वर्णन करतात. आणि मग महाराज ज्यावेळेला गाणगापूरला होते तर महाराजांचे असंख्य सेवेकरी होते, वेगवेगळ्या गावावरनं आलेले, महाराजांवर श्रद्धा असलेले. काही जण रोज नित्यनेमाने येऊ शकत असतील, काही जण महिन्यांनी येऊ शकत असतील, जेवढं अंतर ज्याचं लांब त्याप्रमाणे तो पण आवर्जून महाराजांच्या ठिकाणी येणार. मग दत्त जयंती असो, इतर सण उत्सव असो, त्यावेळेला आवर्जून महाराजांच्या दर्शनासाठी हे सगळे भक्तगण जे आहेत ते त्या ठिकाणी यायचे. असाच एक भक्त महाराजांचा होता आणि त्याची अशी इच्छा होती की महाराजांनी माझ्या घरी यावं, माझ्या गावामध्ये यावं. आणि त्याच्या त्या भक्तीला अनुसरून किंवा त्याच्या त्या भक्तीला प्रतिसाद म्हणून स्वामी महाराजांनी असा निर्णय घेतला की आपण याच्या गावाला जाऊया. आणि त्यांनी हिप्परगी हे गाव जे आहे त्या ठिकाणी त्याचं गाव होतं आणि त्या हिप्परगी गावामध्ये त्यांनी महाराजांना घेऊन गेला. अतिशय सुंदर प्रकारे तो त्या ठिकाणी त्यांची महाराजांची पूजा करतो.
साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, असं आपण नेहमी ऐकतो, की साक्षात भगवंत आपल्या घरी यावेत, यापेक्षा मोठं काही नाही. म्हणजे गुरुमाऊली जर आपल्याला कधी म्हणले, की मला तुमच्या घरी यायचंय आणि ते आपल्या घरी आले, तर आपल्यासाठी तो आयुष्यातला अत्युच्च सण असेल. ह्याच्या पलीकडे आयुष्यात काहीच मोठं मिळवायचं नसेल आपल्याला. तसं साक्षात स्वामी महाराज हे त्या व्यक्तीच्या घरी आल्यानंतर अतिशय मोठा त्यांनी स्वागत समारंभ त्या ठिकाणी महाराजांचा केला. परंतु महाराजांच्या प्रत्येक क्रियेमागे, कृतीमागे, ज्याला आपण परमेश्वराची लीला म्हणतो, म्हणजे आपण जर एखादं काम केलं, तर आपण त्याला कर्म म्हणतो. पण परमेश्वर जेव्हा कर्म करतो, त्याला परमेश्वराची लीला असं म्हटली जाते. कारण त्या प्रत्येक कृतीमागं परमेश्वराचा काही ना काहीतरी हेतू असतो आणि तसंच स्वामी महाराज जे आहेत, हे या भक्ताच्या घरी येण्यासाठी जेव्हा निघाले, तर निश्चित त्यांचा हेतू काहीतरी असला पाहिजे आणि तोच हेतू आपल्याला या कथेमधून पाहायचा आहे. तर त्या गावामध्ये कल्लेश्वर नावाचं भगवान शिवाचं एक प्राचीन मंदिर होतं आणि अतिशय प्रसिद्ध त्या गावातलं. सगळ्या ग्रामस्थांची त्या ठिकाणी श्रद्धा होती आणि तिथे एक द्विज होता, की जो ज्याची कल्लेश्वरावरती अतिशय श्रद्धा होती, भक्ती होती त्याची कल्लेश्वराशी आणि त्याला उत्तम प्रकारचं स्तोत्र रचना जी आहे, कवित्व जे आहे ते त्याला स्फुरायचं आणि त्याचा नित्यक्रम होता त्या कल्लेश्वराच्या वरती रोज 5 वाक्य जी आहेत, ती त्या ठिकाणी त्या कल्लेश्वराला उद्देशून लिहिली जायची. तर त्याला अनेक तिथले ग्रामस्थ जे आहेत, जे महाराजांचे सेवेकरी होते, की साक्षात स्वामी महाराज हे परमेश्वरच आहेत. तर तू ह्यांच्यावरती तुझं कवित्व कर, ह्यांच्याविषयी एखादं स्तोत्र तू रच, असं म्हणून ते सगळेजण विनंती करतात. परंतु त्यांनी असं सांगितलं, "कल्लेश्वरा वाचून आणिक नाणी कदा वचन, एक चित्ते एक वचन, शिवसेवा करीत असे." की ह्या कल्लेश्वराशिवाय मी कोणालाही दुसऱ्याला माझं कवित्व त्याच्यावरती करू शकत नाही. कारण माझी जीभ जी आहे, म्हणजे माझी वाचा जी आहे, माझी ही सरस्वती देवी जी माझ्यावरती प्रसन्न आहे, ती संपूर्णतः मी त्या कल्लेश्वराला अर्पण केलेली आहे. त्याच्याशिवाय माझ्या मनामध्ये सुद्धा कोणाही विषयी विचार येत नाही. आणि मी कुणाच्याही वरती कवित्व जे आहे ते करू शकत नाही. असं तो सगळ्यांना सांगतो. सगळे लोक जे आहेत ते त्याला हसतात आणि तो की तुझी एवढी कवित्वाची एवढं सुंदर तू काव्य करतोस, परंतु तू अजूनपर्यंत स्वामी महाराजांवरती काही काव्य करू शकलेला नाहीस. तर त्यावेळेला तो उत्तर देतो त्यांना, की "तयासी म्हणे तो नर, कल्लेश्वरासी विकेले जिव्हार, अन्यत्र देवपूजे अपार, नरस्तुती न करी म्हणे." की मी माझ्या कल्लेश्वराला, माझ्या परमेश्वराला माझी जिव्हा जी आहे ती वाहिलेली आहे. दुसऱ्या कोणा माणसाचं गुणगान मी करू शकत नाही. म्हणजे जसं त्या त्रिविक्रम भारतीच्या बाबतीत झालं, की तोही असंच म्हणायचा, की कोणीतरी एक संन्यासी आहे आणि हे सगळे सोहळे, पालखी आणि मिरवणुका ह्या सगळ्यांचा मोह ज्याला आहे, असा हा ढोंगी संन्यासी अशा प्रकारे तो महाराजांचं आधी वर्णन करतो किंवा त्यांच्याबद्दलचे विचार असतात. तसंच ह्या व्यक्तीचे सुद्धा त्या ठिकाणी विचार आहेत, की मी कोणाही माणसाचं गुणगान करणार नाही. माणसासाठी कुठलंही स्तोत्र म्हणणार नाही, लिहिणार नाही. तर अशा प्रकारे तो रोज त्या कल्लेश्वराची पूजा करायचा, मनःपूर्वक त्या शंकराचं स्मरण करायचा. रोज ती 5 वाक्य जी आहेत, 5 ओळी ज्या आहेत, 5 ओव्या ज्या आहेत, त्या कल्लेश्वरावरती रचायचा आणि अशा प्रकारे त्याची रोजची नित्यसेवा करत असताना, एके दिवशी ऐसे बोलूनी आपण, गेला देवपूजे कारण, पूजा करिता तत्क्षण निद्रा आली तया द्विजा. आता ही सगळी भ्रांती आहे. शेवटी परमेश्वर जो आहे, हा आपल्याला परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते निर्गुण निराकार आहे. आणि हे निर्गुण निराकार तत्व अनुभवण्यासाठी आपल्याला निर्गुणातच जावं लागेल. परंतु भक्तांसाठी झाले सगुण असं आपण जे स्वामी चरित्र वाचतो, तर त्या पद्धतीनं भक्ताला दाखवण्यासाठी, त्याला दिसण्यासाठी ते सगुण रूप धरलेलं आहे. परंतु परमेश्वर हा सूक्ष्म आहे आणि सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. डोळ्यांना न दिसणारा आहे आणि म्हणून काही वेळेला काही गोष्टींची मदत घ्यावी लागते. तसं हा जो व्यक्ती आहे, हा त्या कल्लेश्वराची पूजा करण्यासाठी मंदिरात जातो आणि पूजा करता त्याला तिथे निद्रा लागते, झोप लागते आणि त्या झोपेमध्ये त्याला असं दिसतं, की तो ज्या ठिकाणी आलेला आहे त्या कल्लेश्वराच्या ठिकाणी, तर तिथं साक्षात श्रीगुरु बसलेले आहेत. त्या लिंगावरती ते स्वतः तिथं बसलेले आहेत आणि जी लोकं त्या कल्लेश्वराला येतायत, त्या सगळ्यांची पूजा ते कल्लेश्वराची न होता ते श्रीगुरु स्वतः ते स्वीकार करतायत. म्हणजे सगळेजण त्यांचीच पूजा करतायत. त्याला ते कल्लेश्वराचं लिंग काही त्याला दिसत नाही. आणि मग लिंग न दिसे श्री गुरुची दिसे, आपण त्यासी पुसती हर्षे, नरावरी तुझी भक्ती न असे, कागा अमुते पूजितोसे. आणि महाराज त्या ठिकाणी त्याला विचारतात, की "अरे, तुझी तर कल्लेश्वरावरती भक्ती आहे आणि तू तर म्हणतोस, की माणसाची मी काही स्तुती करणार नाही. मग कशाला आमची पूजा करतोस?"
असं महाराज त्याला स्वप्नामध्ये विचारतायत. दृष्टांत जो आहे, हा दृष्टांत फक्त झोपेतच होतो अशातला भाग नाही. ही भ्रांती अवस्था जी आहे, की सूक्ष्म देहाने तुम्हाला महाराज दर्शन घडवतात. सूक्ष्म देहाने महाराज ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि मग तो जो विप्र आहे, तो त्या ठिकाणी महाराजांची सगळी ही पूजा करत असतो आणि त्याला हे सगळं आश्चर्यचकित वाटत असतं आणि अचानक त्याला तिथून जाग येते. आश्चर्य करतो, विस्मय करी आपुले मनी. मनामध्ये आश्चर्य करतो, हे काय झालं? मी काय बघितलं? मी ज्यांना मानत नाही त्यांना मी त्या कल्लेश्वराच्या लिंगाच्या ठिकाणी कसं पाहिलं? आणि नक्कीच हे कोणतरी दिव्य स्वरूप असलं पाहिजे. आला असे अवतरोनी आपण पूजा त्याची केली आणि म्हणूनच या कल्लेश्वराने आपल्याला या स्वरूपामध्ये दर्शन दिलं असावं आणि हा नृसिंह सरस्वती रूप हे साक्षात परमेश्वराचंच रूप असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मग तो महाराजांचा अतिशय गुणगान गायला लागतो. कारण कवित्व हे त्याचं उत्स्फूर्त कवित्व आहे. त्याला विचार करावा लागत नाही आणि त्या क्षणी त्याच्या मुखातून महाराजांच्या विषयीचं, स्वतःच्या अज्ञानाचं प्रकटीकरण जे आहे त्या स्तोत्राच्या माध्यमातनं, त्या काव्याच्या माध्यमातनं बाहेर पडतं. प्रपंच मायेने वेष्टोन, न ओळखू आपण अज्ञान, तूची साक्षात शिव निर्गुण, निर्धार झाला आजी मज. कल्लेश्वर कर्पूर गौर, तूची होसी जगद्गुरु, माझे मन झाले स्थिर, तुझे चरणी विनटलो. अशा प्रकारे त्याला ती उपरती होते, की आपण खरंच चुकलो. या ज्या व्यक्तीला आपण व्यक्ती म्हणून मनुष्य रूपात पाहत बसलो, तो मनुष्य नसून साक्षात परमेश्वर आहे. अशा प्रकारे त्या स्वामी महाराजांची त्या ठिकाणी त्यांनी स्तुती केली आणि ती स्तुती केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं, की आजपर्यंत हजारो ऋषी-मुनी यांनी अनेक तपश्चर्या, अनुष्ठानं केली, परंतु त्यांना काही परमेश्वराची प्राप्ती झाली नाही. परंतु माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला ह्या कल्लेश्वराच्या पूजनाने साक्षात परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आणि मग महाराजांनी त्याला हे सांगितलं, की "अरे, तू तर आम्हाला विश्वास करत नव्हतास, मग आमचे कशाला एवढं गुणगान गातोयस?" तो म्हणतो, "नाही, आजपर्यंत मी जी काही कल्लेश्वराची पूजा करत होतो, तीच आज माझी पावलेली आहे. म्या कल्लेश्वराची पूजा केली, तेणे पुण्य तुम्हा भेटी झाली. आजी आपुली पूजा केली, लिंगस्थानी तुम्हा देखिले." कुठलीच गोष्ट कधीच व्यर्थ जात नाही. आपल्याला वाटतं ती व्यर्थ जाते, कारण आपण गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर रिझल्ट ठरवलेला असतो. की मी ही जी कृती करतोय ह्याच्या मला असा प्रकारचा रिझल्ट मिळाला तरच मला ती पावली असं मी समजतो. परंतु कर्म करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. फळाची जे काही फळ मिळणार आहे ते आपल्या हातात नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, की तुला तुझं कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु फळ जे आहे त्याच्यावरती मात्र तुझा अधिकार ठेवलेला नाही. याचं कारण असं, की आपण जे काही कर्म करणार आहोत त्या कर्मानुसार फळ हे निश्चित मिळणार आहे. त्या फळासाठी कुठले कष्ट घेण्याची आपण म्हणजे जर आंबा कसा लागेल ह्याच्यासाठी मी जर आयुष्यभर मेहनत घेतलो तर आंबा कधीच लागणार नाही. मला मेहनत घ्यायची आहे, की ते जे आंब्याची कोय मला लावायची आहे, त्याचं बीजारोपण करायचंय, त्याला खत-पाणी घालायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, ह्याच्यासाठी मी मेहनत घ्यायची. आंबा लागणारच आहे. जर मी योग्य प्रकारे त्याची सगळी काळजी घेतली, तर मला योग्य प्रकारचा आंबा मिळणारच आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण रिझल्ट ओरिएंटेड जास्ती काम करायला बघतो, की एंड रिझल्ट काय असायला हवा, तो मी आधी ठरवतो आणि मग कर्म करायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला असं वाटतं, की माझ्या पदरी निराशा आली, की मी जे करतोय त्याचा काही रिझल्टच येत नाही. परंतु असं होत नाही. हा जो व्यक्ती आहे, हा कल्लेश्वराचीच पूजा करतोय. वर्षानुवर्ष त्या कल्लेश्वराची रोज काव्य लिहितोय, षोडशोपचार पूजा करतोय, ध्यानधारणा करतोय, मानसपूजा करतोय. सर्व प्रकारे त्या कल्लेश्वराचीच पूजा करतोय. परंतु रिझल्ट काय आहे? तर कल्लेश्वर नाही त्याला भेटलेला. भेटलेला आहे तो श्री नरसिंह सरस्वती महाराज. कारण कल्लेश्वराचं स्वरूपच श्री नरसिंह सरस्वती महाराज आहेत. जरी बाह्य रूप जे आहे, हे बाह्य रूप जरी वेगवेगळं दिसत असलं, तरी त्यातला मूळ गाभा जो आहे, हा एकच आहे. त्यामुळे मला काय भेटवायचं, मला रिझल्ट काय मिळायचा, हा परमेश्वर ठरवतो. ती घडलेलं कृती, कर्म जे आहे ते घडवतं आणि त्याप्रकारे त्यांनी सांगितलं, की "मी आजवर जे काही कल्लेश्वराची पूजा केली, त्याच्याच पुण्यफळामुळं मला आज तू साक्षात भेटलेला आहेस. स्वप्नामध्ये लिंगस्थानी आपण प्रत्यक्ष देखिले तुझे चरण, स्थिर झाले अंतःकरण, मिसळावा शिष्य वर्गात." की महाराज तुम्ही मला आता तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि तुमच्या शिष्य परंपरेमध्ये मला सामील करून घ्या. फक्त एक स्वप्न बघितल्यानंतर एवढ्या गोष्टीत बदल होत असेल का? बाळाप्पा महाराजांना सुद्धा स्वप्न दिसलं होतं. परंतु पहिल्या स्वप्नात, पहिल्या दृष्टांतात त्यांनी अक्कलकोट नाही गाठलेलं.
वाट पाहिली. कदाचित हा माझा भ्रम असेल, माझी भ्रांती असेल, कारण मला असं सांगण्यात आलं होतं, की अक्कलकोटला जा म्हणून. "मनी वसे ते स्वप्ने दिसे" असं काहीतरी झालं असेल. म्हणून बाळाप्पा महाराज त्या ठिकाणी आणखीन काही दिवस थांबले. मग एका स्वप्नामध्ये ह्या गोष्टी होत नाहीत, कारण हे स्वप्न नसतं, हे आत्मज्ञान असतं. स्वप्न जी असते ती भ्रांती असते. भ्रामक गोष्टी असतात, ज्या फसवतात आपल्याला. जसं पत्रिकेमध्ये राहू आणि केतू, त्यातला राहू जो आहे तो फसवा आहे. आभास निर्माण करतो आपल्या आयुष्यामध्ये, की आपल्याला खूप पैसे मिळतील असा आभास निर्माण करतो. आपण धावत राहतो आणि नंतर तो म्हणून पत्रिकेमध्ये राहूची जेव्हा दशा लागते, त्यावेळेला सगळ्यात कठीण काळ चालू होतो. कारण राहू आपल्याकडे जे आहे ते सगळं काढून घेत बसतो. परंतु ज्यावेळेला तो तिथनं निघून जातो, जशी त्याची दशा संपते, तसं-तसं तो द्यायलाही लागतो. कारण राहू हा फसवा ग्रह आहे. आपल्याला त्याची कथा माहिती आहे राहू केतूची. तर अशा प्रकारचं तर हा स्वप्नामध्ये झालेला आत्मज्ञानाचा अनुग्रह आहे किंवा उपदेश आहे किंवा आत्मज्ञानाची दीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी त्या व्यक्तीला झालेली आहे. ही खूप महत्त्वाची आयुष्यातली गोष्ट आहे. जिथे आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो. आजपर्यंत आपण जे केलेलं असतं त्याला पूर्णतः छेद देऊन वेगळ्याच रूपाकडे आपल्याकडे घेऊन जाणं, ह्याला ज्ञान म्हणतात. आणि तसं याचं झालं, की आजवर तो कल्लेश्वरालाच सर्वस्व मानत होता. परंतु ज्या क्षणी त्याला कळलं, की हे कल्लेश्वर आणि श्री नृसिंह सरस्वती हे एकच रूप आहे. त्या क्षणी त्यांनी ती श्रद्धा जी आहे त्या कल्लेश्वराची स्वामी महाराजांवर घेतली आणि महाराजांना असं विनंती केली, की "महाराज आजपासून मी तुमचा शिष्य आहे. तर तुम्ही माझ्या शिष्य परंपरेमध्ये माझा स्वीकार करा." परंतु महाराज त्याला असं म्हटले, की "अरे कल्लेश्वर आणि मी काही वेगळा नाही, तर तू कल्लेश्वराचीच सेवा या ठिकाणी करावी." श्री गुरु म्हणती, "तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी, पूजा करिगा नित्य त्यासी, आम्ही तेथे सदा वसो." की याच ठिकाणी तू सेवा कर, या ठिकाणी आम्ही सुद्धा आहोत. आम्ही रोज तुझी सेवा करू. परंतु तो काही ऐकत नाही. तो म्हणतो, "महाराज मी तुमच्या सोबतच राहणार. आता एक क्षण सुद्धा विरह मला सहन होणार नाही." कारण इतके वर्ष मी त्या कल्लेश्वराच्या भेटीसाठी खूप धडपडलेलो आहे. सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आता या क्षणी मला जेव्हा हे निधान सापडलेलं आहे, हा खजिना सापडलेला आहे, असा हा खजिना मी सोडून का बरं जावा? आणि म्हणून मी आता कुठल्याही प्रकारे तुला सोडणार नाही. तूची स्वामी कल्लेश्वर, त्रयमूर्तीचा अवतार, हाची माझा सत्य निर्धार, न सोडी आता तुझे चरण. असं म्हणून महाराजांचा तो चरणाशी लागतो. महाराज पुन्हा गाणगापूरला येतात. महाराजांच्या सोबत हा पुन्हा गाणगापूरला येतो. म्हणे सरस्वती गंगाधरू, "ज्यासी प्रसन्न होय गुरु, तयाचे घरी कल्पतरू, चित्तिले फळ देत असे." ज्याच्यावरती स्वामी महाराज प्रसन्न आहेत, त्याच्या मनामध्ये, त्याच्या चित्तामध्ये जे काही विचार येतात, चित्तिले फळ देत असे. जे काही त्यांनी इच्छा, आकांक्षा धरली असेल, ती त्या ठिकाणी महाराज पूर्ण करतात. कथा कवीश्वरासी ऐसी, सिद्ध सांगे नामधारकासी, पुढील कथा विस्तारसी, एक चित्ते परी ऐसा. आणि अशा प्रकारे गंगाधर सरस्वती असं म्हणतात, आता पुढची सुद्धा गोष्ट तुम्ही अतिशय मनःपूर्वक ऐकावी. महाराजांची लीला ही अजब आहे, न समजणारी आहे. आपण या मायाजालामध्ये इतके गुरफटलेलो आहोत, की साक्षात परब्रह्म आपल्या सोबत असून सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि याच अनुषंगाने पुढचा अध्याय क्रमांक 47 आहे. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी, ते विस्तारोनी आम्हासी कृपा करूनी सांगावी. आणखीन पुढं काय झालं? आणखीन कुठले प्रसंग जे तुम्हाला सांगावेसे वाटतात, ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावेत. या गुरुचरित्राच्या वाचनाचं फळ आपण अध्याय 2-3 मध्ये पाहिलेलं आहे, की या सृष्टीमधील जे तुम्हाला हवं आहे, त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या गुरुचरित्राच्या पठनाने होते. नामधारक श्रीमंता, ऐकेन मनसी गुरुचरित्रा, तुझ होतील पुत्र पौत्रा, सदा श्रेयायुक्त तूच होसी. की जो कोणी ज्याला ही गुरुचरित्र वाचण्याची ओढ लागेल, ज्याला हे आतुरता लागेल, की माझ्या हातून गुरुचरित्र कधी वाचलं जातंय आणि त्याचं वाचन घडेल त्याच्या आयुष्यामध्ये पुत्र, पौत्र म्हणजे मुलं, बाळं, नातवंड या सगळ्यांची श्रीमंती जी आहे, ती त्याच्या आयुष्यात होत राहील. आता पुढे काय झालं त्याच्याबद्दल मी तुला सांगत आहे. स्वामी महाराजांसारखं साक्षात परमेश्वर ज्या ठिकाणी वास्तव्य करत असेल, त्या ठिकाणी रोज सणासारखीच परिस्थिती असते. रोजच्या रोज सण आहे. परंतु तरी सुद्धा अशा सणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आपल्या हिंदू धर्मातला सण जो दिवाळीचा सण आहे. जेव्हा सगळीकडे रोषणाई असते, अतिशय आनंद असतो. अशा ह्या दिवाळीच्या दिवसांमध्ये महाराजांचे जे काही पट्टशिष्य होते, खास जवळचे शिष्य होते, तर अशांना अशी ओढ लागली, की महाराजांनी माझ्या घरी यावं दिवाळीला
आणि माझी जी काही आजवरची सेवा आहे, त्याची फलश्रुती म्हणूया, कृपा म्हणूया, ती माझ्यावरती करावी, एवढी एक साधी माफक अपेक्षा महाराजांकडे त्यांची होती. गाणगापुरी असता गुरु, सण दीपावळी आला थोरू, शिष्य आले पाचारू, आपले घरी यावे भिक्षेसी. महाराज, तुम्ही आमच्याकडे भिक्षेसाठी यावं, अशी आमची या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे इच्छा आहे. सप्तशिष्य बोलावती. 7 शिष्यांनी महाराजांना बोलावलंय. प्रत्येक जण एकापेक्षा एक लाडका महाराजांचा. एकाहुनी एक अधिक प्रीती, 7ही जण पाया पडती, यावे आपुल्या घरासी. हे सगळे 7च्या 7ही जण महाराजांचे अतिशय लाडके आहेत, प्रिय आहेत आणि हे सगळे जण महाराजांना विनंती करतायत, की "महाराज तुम्ही आमच्या घरी चलावं." महाराज पण किती चतुर आहेत. शेवटी गुरु आहेत ते. हे संपूर्ण विश्वाचं गुरुतत्व जे आहे ते म्हणजे हे स्वामी महाराज आहेत. सरळ करतील तर ते महाराज कसले. प्रत्येक कृतीमधून ज्ञान देणारे हेच तर महाराजांचं रूप आहे. महाराज त्यांना असं म्हणतात, "एक एक ग्राम एक एक दिवशी, श्री गुरु म्हणती शिष्यांसी, समजता घरी यावे कैसी, तुम्ही मनी विचार करा." महाराज म्हटले, "तुमच्या प्रत्येकाचं गाव वेगवेगळ्या ठिकाणी आहे. एक एक दिवशी एक गाव जरी करायचं म्हटलं तरी ते अशक्य आहे. तरी तुम्हीच मला सांगा, तुमच्या मनामध्ये विचार करा, की मी नेमकं कुठे यावं?" महाराजांनी दिले यांच्यात भांडणं लावून. बघूया यांचा विवेक जो आहे, हा विवेक किती जागृत आहे. महाराजांनी काय सांगितलं, "तुम्हीच तुमचा विचार करा, की मी नेमकं कोणाच्या घरी यावं? एक एक ग्राम एक एक देशी." तुमचं सगळ्यांची 7ची घरं जी आहेत 7 लोकांची, ही वेगवेगळ्या गावांमध्ये लांब-लांब आहेत. त्यामुळे मी कसं काय येऊ शकतो? तुम्ही वाटावे आपणाते, कोठे आधी यावे निरुपाते, तेथे जाऊ निश्चिते, शिष्याधीन आम्ही असो. की आम्ही काय तुमच्या अधीन आहोत. तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही यायला तयार आहोत, असं स्वामी महाराज त्या शिष्याला म्हणतात. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, की मी कोणाच्या घरी जावं. बघा महाराजांची गंमत कशी आहे. महाराजांच्या प्रत्येक कृतीमागं लीला आहे. ही लीला भक्तांचा उद्धार करण्याची आहे. हे 7ही जण महाराजांची प्रिय आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच तर समान द्यायचंय, कोणावरती अन्याय होणार नाही हे सुद्धा बघायचंय. परंतु आता महाराजांनी त्यांना सांगितलं, की तुम्हीच ठरवा आणि तुम्ही मला सांगा मी कुठे यायचं? शिष्याधीन आम्ही असो, की आम्ही तुमच्या अधीन आहोत. तुम्ही म्हणाल तिकडे येऊ. गुरु हा नेहमी शिष्याच्या अधीन असतो. जो शिष्य त्यांचा कट्टर भक्त असतो, ज्याची श्रद्धा गुरूंवर असते, तर त्या शिष्याचं प्रत्येक गोष्ट हे गुरु ऐकत असतात आणि म्हणून महाराजांनी असं म्हणलं, की तुम्हीच ठरवा मी कुठं कोणाकडे यायचं? तुम्ही ज्याकडे म्हणाल तिकडे मी यायला तयार आहे. आपण पुसती, समस्त आधी नेऊ म्हणती, एकमेका झगडती, आपुला स्वामी म्हणूया. कोणाला नको असेल ही गोष्ट. प्रत्येकाला असं वाटतं आता महाराजांनी जर संधी दिली तर माझ्याच घरी महाराजांनी यावं. मी जास्ती लाडका आहे. मी खूप कष्ट घेतलेत. मी असं केलंय, मी तसं केलंय आणि ह्या 7ही शिष्यांमध्ये भांडण लागली. अर्थात हे प्रेमाचं भांडण म्हणता येईल. कारण प्रत्येकाची ओढ एकच आहे, की महाराजांना माझ्या घरी न्यायचं आहे. दुसरं काही नाही. यातलं कोणाचा उद्देश काही नाहीये, की माझा एखादा काहीतरी प्रॉफिट इथनं करून घेता येईल का? माझ्या महाराजांना मला घरी नेता येईल, या दृष्टीनं सगळेजण एकमेकांमध्ये भांडणायला लागले. शेवटी महाराजांनी सगळ्यांना शांत केलं. ओरडून सांगितलं, "श्री गुरु वारती तयांसी, तुम्ही भांडता कासयासी, आम्ही गुरु सातांसी, एका घरी येऊ आम्ही." महाराज म्हणले, "अरे भांडू नका, मी सगळ्यांच्याच घरी येतो." आता बघा स्वामी महाराजांचे एवढे पट्ट शिष्य, खास शिष्य, महाराजांच्या सोबत इतक्या वर्ष राहणारे, कित्येक लीला स्वामी महाराजांच्या त्यांनी अनुभवल्या असतील. कित्येक चमत्कार जे अचंबित करणाऱ्या गोष्टी असतील, त्या त्यांनी अनुभवलेल्या असतील. पण तरी सुद्धा प्रसंग ज्यावेळेला स्वतःवरती येतो, त्यावेळेला मात्र विवेक जो आहे, तो थोडासा डळमळीत होतो. आणि महाराज काय म्हणले, की "अरे भांडू नका, मी 7ही जणांकडे येतो." आता असं म्हटल्यानंतर खरं तर आपल्याला आपण ज्यावेळेला बाहेरून बघतोय ही सगळी गोष्ट, त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो, की आता म्हणलेत ना महाराज मी सातींकडे येतो, तर आता ह्यांनी शांत बसावं ना. पण ज्यावेळेला आपण त्या 7 जोगांपैकी एकाच्या जागेवरती असतो, त्यावेळेला आपल्यालाही पटत नाही, की 7 जागेवरती महाराज कसे काय येतील? नाही येऊ शकत. म्हणजे महाराज काहीतरी गडबड करणार आहेत आणि येणारच नाहीत म्हणून ते सगळेजण पुन्हा भांडायला लागतात, की असं नाही म्हणे माझ्याकडे यायलाच पाहिजे. ऐसे वचन ऐकोनी समस्त विनविती कर जोडूनी स्वामी प्रपंच ना पहावा म्हणे समर्थ दुर्बळ म्हणू नये. महाराज आमची कृपया परीक्षा पाहू नका. असं अजिबात न करता तुम्ही आमच्यावरती कृपा करा. आम्ही 7ही जण तुमचे प्रियच आहोत. आम्हाला आमच्या एकावरतीच कृपा करायची आणि बाकीच्यांना करायचं नाही. असं काही अजिबात तुम्ही करू नये अशी आम्ही तुमच्या चरणी विनंती करतो आहोत. कारण त्यांना माहिती आहे 7 ठिकाणी कशी काय महाराज येणार? एका वेळेला एकाच ठिकाणी येऊ शकतात. म्हणून महाराजांना ते असं विनवणी करतात, "महाराज कोणावरती फेवर करू नका. आम्ही तुमचे सगळे समान सेवेकरी आहोत."
समस्तांसी पहावे समान, न विचारावे न्यून पूर्ण, उपेक्षिशी दुर्बळ म्हणून गंगा प्रवेश करू आम्ही. की जर तुम्ही असं आम्हाला म्हटलं, की नाही, नाही हा जरा चांगला श्रेष्ठ आहे शिष्य आहे आणि हा थोडा कमी आहे. असं जर तुम्ही केलं तर मग मात्र आता आमचं मन काही राहणार नाही आणि आम्ही या ठिकाणी गंगेमध्ये प्रवेश करून टाकू. पण आता ही संधी काही आम्हाला गमवायची नाही, असं 7ही जण महाराजांना म्हणतात. जे महाराजांना पेचात टाकण्याचा प्रयत्न करतायत. या संपूर्ण विश्वाचा नियंता आहे. ह्या विश्वाच्या नियंतालाच पेचामध्ये टाकण्याचा, अडकवण्याचा प्रयत्न प्रेमाने अर्थात भक्ती आहे. आणि या भक्तीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न हे शिष्यवर्ग जे आहेत ते करतात. परंतु देवाला शिष्याचं प्रेमच अधिक प्रिय असतं आणि म्हणून ते सगळे शिष्य त्या महाराजांना असं म्हणतात, की "विदुराची या घरासी श्रीकृष्ण जाय भक्तीसी, कौरव राज मंदिरासी न वचे भक्त वत्सल." की जसं कौरवांच्या घरचं आमंत्रण धिक्कारून श्रीकृष्ण परमेश्वर जो आहे तो विदुराच्या घरी कण्या खायला गेला. त्यांनी त्याचं प्रेम पाहिलं आणि त्या प्रेमाला तो त्या ठिकाणी भुलला. तसंच स्वामी महाराज, आम्ही सुद्धा तुमचे दास आहोत. कोणासी न करावे उदास, जो निरोप द्याल आम्हास तेची करू आपण म्हणती. तुम्ही आम्हाला कोणालाही उदास करू नका. आम्हाला कोणालाही नाही म्हणू नका. तुम्ही जे म्हणाल तसं आम्ही करू. आमचं काही म्हणणं नाही. पण आम्हाला एकालाही उदास करू नका. आमच्या सगळ्यांच्या तुम्ही घरी यावं, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आहे का नाही? महाराजांना प्रेस टाकला की नाही? गुगली महाराजांवर टाकण्याचा प्रयत्न केला. पण महाराज कसलेले बॅट्समन आहेत. प्रत्येक बॉलवर सिक्सर कसा मारायचा हा महाराजांना पक्का माहिती आहे. आणि म्हणून महाराजांनी पण त्याच ठिकाणी उत्तर सुंदर दिलेलं आहे. गुगली टाकली आहे, आता मीच तुमच्यावरती परत गुगली टाकतो. महाराजांनी काय केलं? श्री गुरु म्हणती समस्तांसी, येऊ तुमचे घरासी, चिंता न धरा हो मानसी, भाक आमची घ्या म्हणते. मी तुम्हाला प्रॉमिस करतो. वचन देतो मी तुम्हाला, की मी तुमच्या सगळ्यांच्या घरी येणार. सगळ्यांनी ऐकावं की नाही, पण नाही होत. पुन्हा तेच झालं. ऐसे ऐकुनी गुरुवचन, विनविता ती 7ही जण, समस्तांसी म्हणता येईन, कोणी करावा भरवसा. महाराज किती खोटं बोलताय तुम्ही. सगळ्यांच्या घरी येऊ म्हणताय. कसं जमणार आहे तुम्हाला? शक्य नाहीये. तुम्ही आमची फसवणूक करू नका. आमच्याशी खोटं बोलू नका. एक नेमकं सांगा आम्हाला, आम्ही कोणाच्या घरी येणार तुम्ही. आता महाराजांना कळलं, हे काही आशाने सुधारणारे नाहीत. यांना मला काय सांगायचंय हे काही कळायला तयार नाही. म्हणून महाराजांनी पुढचा गेम केला. श्री गुरुमनी विचारती, अज्ञान लोक हे नेणती, आता सांगू एकांती, एक ऐका ते बोलवणं. महाराज मनात म्हणले, की "अरे बिचारे अज्ञानी आहेत. यांना एवढं सांगून सुद्धा त्यांना कळत नाहीये, मी हा साक्षात परमेश्वर आहे, विश्वनियंता आहे. माझ्यासाठी किती रूप एका क्षणी मी हजारो, लाखो, करोडो ठिकाणी जाऊ शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी या जळी-स्थळी, काष्ठी-पाताळी मीच व्यापून उरलेलो आहे. परंतु हे अज्ञानी लोकं आहेत. यांना कसं सांगायचं?" आणि म्हणून महाराजांनी एकेकाला जवळ बोलावलं. त्या प्रत्येकाला कानात सांगितलं, "अरे काही काळजी करू नको. मी फक्त तुझ्याच घरी येणार." बघा त्या गुगलीवरती महाराजांची ही डबल गुगली आहे. महाराजांना पेचात टाकण्याचा प्रयत्न आहे. महाराजांनी सगळ्यांनाच पेचात टाकून दिलं. महाराज म्हणले, प्रत्येकाला एकेकाला जवळ बोलावलं आणि सगळ्यांना सांगितलं, "मी तुला वचन देतो, मी फक्त तुझ्याच घरी येणार." "ऐसी भाक त्यासी देती, उठोनी गावा जा म्हणती, येऊ तुझ्या ग्रामाप्रती, संशय मनी न धरावा." की "तू तुझ्या गावी जा, मी तुझ्या घरी येणार आहे." असं म्हणून सगळ्यांना महाराजांनी पाठवून दिलं. सगळे 7ही जण गेल्यानंतर ते गावातली जी लोकं आहेत, ते सगळे गावातले लोकं महाराजांकडे आले आणि महाराजांना म्हणले, "महाराज असं का करता तुम्ही? तुम्ही आमच्या गाणगापुरामध्ये वास्तव्य करता. एवढे वर्ष तुमचं सानिध्य आम्हाला लाभलं आणि अशा ऐन दिवाळीच्या सणाला तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. कारण तुमच्याशिवाय दिवाळी ह्याची आम्ही कल्पनाच करू शकत नाही. आज तुम्ही आमच्या गावातलेच, किंबहुना आमच्या घरातीलच एक व्यक्ती आहात. त्यामुळे तुम्ही आम्हाला सोडून कसं जाता महाराज? आमच्यावरती असं तुम्ही का रागावताय? ग्रामातील भक्तजन ऐसे कौतुक ऐकून विनविता ती कर सोडून आम्हा सोडून जाता स्वामी. का महाराज आम्हाला सोडून जाताय? असं नका करू तुम्ही महाराज. ते पण तुमचे शिष्य आहेत. मग आम्ही काही शिष्य नाही आहोत का? आम्ही तुमचे भक्त नाही आहोत का? आम्हालाही तुमच्यावर प्रेम आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे महाराजांची मनधरणी करायला जातात. पण शेवटी महाराज आहेत. महाराज म्हणले, "आम्ही कुठेही जात नाही. तुम्ही अजिबात चिंता करू नका. आम्ही तुमच्याच गावात राहणार आहोत." असं 7ही जणांना महाराजांनी सांगितलं. इकडे गावातल्या लोकांनाही सांगितलं, की आता मी सगळ्यांकडे येणार आहे. आणि असं करता-करता दिवाळीचा सण आलेला आहे. दीपावलीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे. नरक चतुर्दशीचा आदला दिवस आलेला आहे. काय महाराजांनी करावं दिला. विश्वनियंता, विश्वंभर जो आहे, तो अजब आहे, जो कोणाच्याही बुद्धीला न कळणार आहे. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण, 7 मठा ठायीतही गेले जाण, गाणगापुरी होतेची.
सातही शिष्यांच्या घरी महाराजांनी एक-एक रूप धारण करून गेलेले आहेत आणि 8वं रूप त्या गाणगापूरच्या गावामध्येच महाराज त्या ठिकाणी झालेले आहेत. सगळ्यांनी यथायोग्य छान महाराज आपल्या घरी आलेत. वॉव! काय आनंद असावा आणि त्या आनंदामध्ये सगळ्यांची दिवाळी अतिशय उत्तमरित्या गेलेली आहे आणि सगळ्यांनी ते मनामध्ये गुप्त ठेवलं. कारण माझ्याकडे महाराज आले असं मी जर सांगितलं, तर इतरांना राग येईल आणि महाराजांविषयी लोकं वाईट बोलतील म्हणून सगळ्यांनी हे सिक्रेट ठेवलं. कोणी कोणाला बोललं नाही. सगळ्या जणींनी व्यवस्थित महाराजांची पूजा केली आणि महाराजांनी सांगितलं, "भेटी 10वे दिवशी म्हणती, एकमेका ते झगडती, म्हणती आपले घरी गुरु होते." आणि सगळी दिवाळी झाल्यानंतर 10 दिवसानंतर पुन्हा सगळे गाणगापूरला मठात आले आणि सगळेजण एकमेकांना सांगायला लागले, "अरे स्वामी महाराज तर माझ्या घरी आले." असं प्रत्येक जण हे 7ही जण आणि प्लस गावातले लोकं हे सगळे म्हणायला लागले, "नाही, नाही महाराज आमच्याकडे होते." आणि पुन्हा भांडणं सुरू झाली. मग ते म्हणले, की कोणतरी एक खरं बोलतंय, बाकीचे सगळे खोटे बोलतायत. आता खरं कोण आणि खोटं कोण हे सांगायचं कसं? पण सगळ्यांनी काय केलं त्या ठिकाणी महाराज आमच्याकडे येऊन गेले, ह्याच्या खाणाखुणा दाखवल्या. बघा महाराजांनी आम्हाला असा प्रसाद दिला, महाराजांनी आम्हाला हे दिलं, महाराजांनी ते दिलं. असं प्रत्येक जण काही ना काहीतरी खाणाखुणा दाखवायला लागल्या. त्यामुळे सगळ्यांनाच काही कळायला तयार नाही, की काय नेमकं झालंय. समस्त राहिले तटस्थ, ग्रामस्थ लोकं असत्य म्हणतं, आम्हा जवळी गुरु असत, दीपवाळी येथेच केली. आणि या सगळ्यावरती कडी म्हणजे त्या गावातल्या लोकांनी केली. ते म्हणले, "तुम्ही सगळेच जण खोटं बोलत आहात. स्वामी महाराज आमच्याच ठिकाणी, आमच्याच गावामध्ये होते आणि आमच्यासोबत त्यांनी दिवाळी केलेली आहे." सगळेजण आता आश्चर्यचकित झाले. विस्मय करती सकळ जन, म्हणती त्रयमूर्ती हाची आपण, अपार महिमा नारायण अवतार असे श्रीहरीचा. आता त्यांना कळलं महाराजांनी काय लीला केली. शिष्याधीन असे आपण. प्रेमाने मारलेल्या हाकेला महाराज प्रत्येकाला ओ देतात. आपल्याला असं वाटतं, की स्वामी महाराजांवर फक्त माझा अधिकार आहे. स्वामी महाराजांवर प्रत्येकाचा तेवढाच अधिकार आहे. स्वामी महाराज ही कोणाचीही वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. स्वामी महाराज हे संपूर्ण विश्वाचे आहेत. जसं आपल्याला वाटतं तसं किड्या, मुंगी, पक्षी, पशु सगळ्यांना वाटतं स्वामी महाराजांची सेवा करावी. तुम्ही आम्ही कोण ठरवणार, मी ज्येष्ठ का तो श्रेष्ठ? एक सामान्य एखादी मुंगी असेल, ती कदाचित स्वामी महाराजांच्या जवळ जाण्याचं तिचं पुण्य असेल. कदाचित स्वामी महाराजांचा प्रसाद खाण्याची तिची पुण्याई असेल. स्वामी महाराज तिलाही तो आशीर्वाद देतील. कारण ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये गुरु महाराजांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही. मग एखाद्या प्रसादाला मुंगी लागली असेल, तर कदाचित महाराजांचीच आज्ञा असावी, की त्या प्रसाद खाल्ल्यामुळे कदाचित तिच्या आयुष्यात काही घटना घडणार असतील आणि येणाऱ्या पुढच्या जन्मात आणखीन तिचं सद्भाग्य लाभणार असेल. कोण जाणो? कारण स्वामी महाराज अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. आपण माणसं झालो म्हणून आपला त्यांच्यावरती अधिक अधिकार आहे, असं म्हणणं खरं तर किती चुकीचं ठरेल. कारण माणूस हा फक्त देह आहे. जसं गाय आहे, म्हैस आहे, रेडा आहे, पशुपक्षी आहेत, कावळा आहे. असे प्रत्येक हा देह आहे. तसाच मनुष्य एक देह आहे. पण ह्यामध्ये असलेला परमेश्वराचं रूप आत्म्यारूपी जे आहे, या आत्म्याचा उद्धार करण्यासाठीच तर स्वामी महाराज आहेत. जसं आपण कालच्या अध्यायांमध्ये बघितलं, की एक साधा कुत्रा त्या ठिकाणी त्या भगवान शंकराच्या ठिकाणी येतो काय खाण्यासाठी, परंतु त्या त्या प्रदक्षिणा झाल्यानंतर पुढचे 7 जन्म राजाचा त्याला जन्म मिळतो. गोष्ट किती साधी आहे. ज्या लोकांनी त्या कुत्र्याला मारायला गेलं त्यांचा जन्म पुढे झाला याची गोष्ट गुरुचरित्रात नाहीये. पण एक सामान्य कुत्रा ज्याला बोलता सुद्धा येत नाही, तो बिचारा भुकेने व्याकुळ आहे आणि अशा ठिकाणी तो त्या येतो आणि त्याला जी झालेली शिक्षा आहे ती लोकं मारून टाकतात दगड मारून. त्याला पुढचे 7 जन्म राजा म्हणून जन्माला मिळतो आणि नंतर मोक्षप्राप्ती आहे. कोणाचं कर्म कधी काय घडवायचं आणि त्यातनं काय रिझल्ट द्यायचा हे सर्वस्वी परमेश्वर ठरवतो. आपण महाराजांवरती कसला अधिकार गाजवतो? आपण माणसं झालो, आपल्याकडे कदाचित शारीरिक क्षमता जास्ती असेल, कोणाकडे वाणीची क्षमता जास्ती असेल, कोणाचं बुद्धिचातुर्य असेल, कोणाकडे आणखीन काही असेल, कोणाकडे पैसा असेल, सत्ता असेल. कशाचा माज महाराजांसमोर दाखवतो? कशाचा माज महाराजांसमोर दाखवतो? एक साधी वाऱ्याची झुळूक सुद्धा महाराजांच्या इच्छेशिवाय महाराजांच्या जवळ येऊ शकत नाही. आपण महाराजांवर कसला अधिकार दाखवतो? आणि हे महाराजांनी आपल्याला ह्या अध्यायातनं सांगितलं नाही का? की महाराज फक्त प्रेमाचे भुकेलेले आहेत. दुसरं-तिसरं महाराजांचं काहीही उद्देश नाही. कारण ह्या प्रत्येक जीवाचा पृथ्वीवरती, धरणीवरती, विश्वामध्ये असलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी दत्त महाराज कृतयुगापासून या सृष्टीवरती आहेत. त्यांनी वेगवेगळी रूपं धारण केलेली आहेत. दत्त महाराजांचे 16 आविष्कार, श्रीपाद श्रीवल्लभ नंतर आणखीन नृसिंह सरस्वती, स्वामी महाराज कित्येक अवतार महाराजांचे सांगावेत. हे सगळं कशासाठी चालू आहे? भक्तांचा उद्धार करण्यासाठी. कोण भक्त आहे? माणसंच आहेत का भक्त? अजिबात नाही.
कुत्रा आहे, मांजर आहे, पक्षी आहे, कीटक आहेत, सगळे महाराजांचे भक्त आहेत. हे आपल्याला नाही माहिती, पण स्वामी महाराजांना नक्की माहिती आहे. म्हणून विस्मय करती सकळ जन, विस्मय करती सकळ जन, म्हणती त्रयमूर्ती हाची आपण, अपार महिमा नारायण, अवतार असे श्रीहरीचा. ऐसे मिळवणी भक्त समजती, नाना परी स्तोत्रे करती, न कळे महिमा तुमचा म्हणती, वेदमूर्ती गुरुनाथा. म्हणून महाराजांच्या लीला समजणं अवघड आहे. म्हणून स्वामी महाराजांच्या आपण आरत्यामध्ये म्हणतो, अघटित लीला तव चरणांची, वर्णायामती देया रे. शक्यच नाही होऊ शकत. त्यांची लीला समजावून घेणं, समजावून सांगणं हे आपल्या बुद्धीचं कामच नव्हे. म्हणून अघटित लीला तव चरणांची, वर्णायामती देया रे. अशा प्रकारे सगळेच गावातले आणि सगळे शिष्य लोक महाराजांचं यथोचित गुणवर्णन करतात, स्तुती गातात, महिमा गातात आणि म्हणे सरस्वती गंगाधरू, जवळी असता कल्पतू, न ओळखिती अंध बधिरू, वाया कष्टिती दैन्य रीती. आपलंही कदाचित असंच झालं असावं कदाचित, की आपण असे आंधळे बहिरे आहोत, की आपण त्या कल्पवृक्षाखालीच बसलो आहोत. पण आपल्याला कळतच नाही आपण कुठे बसलो आहोत. म्हणे सरस्वती गंगाधरू, हा सरस्वती गंगाधर जो आहे तो आपल्याला सांगतो आहे, जवळी असता कल्पतरू, न ओळखिती अंध बधिरू, वाया कष्टिती दैन्यते. आणि म्हणून आपल्या आयुष्यात दुःख, समस्या, कष्ट जे काही होत आहेत ते ह्याच्यामुळे आहेत, कारण आपण आंधळे आणि बहिरे झालो आहोत. कारण आपण ज्या स्वामी शक्तीच्या जवळ आहोत ती शक्तीच आपण ओळखू शकलेलो नाही. असं ते सरस्वती गंगाधर आपल्याला सांगू पाहतायत. भजा भजा हो श्री गुरुसी, जे जे काम्य तुमचे मानसी, सिद्ध होईल त्वरितेसी, आम्हा प्रचिती आली असे. हे नामधारक जे आहेत गंगाधर सरस्वती ते काय म्हणतायत, की अहो तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनापासून म्हणत राहा. कशासाठी म्हणायचंय? स्वामींच्यासाठी म्हणायचंय. मला काहीतरी मिळावं म्हणून म्हणू नका. भजा भजा हो श्री गुरुसी, जे जे काम्य तुमचे मानसी. तुम्ही कर्म करत राहा, फळ 100% मिळणार आहे. तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहा. तुमचं जे जे काही तुम्हाला आयुष्यात पाहिजे ते सगळं मिळणार आहे. पण आपलं होतं उलटं. आपल्याला जे हवंय ते बघत बघत आपण स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत बसतो आणि रोज टेन्शन खाली असतो. माझं काम कधी होणार? माझं काम कधी होणार? मी इतके दिवस झाली सेवा केली, एवढा जप केला, एवढी पारायण केलं, माझं काम कधी होणार? कारण आपण त्या गोष्टीकडे पाहत पाहत नामस्मरण करतोय. आणि म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामासाठी नाम घ्यायला शिका. स्वामींसाठी स्वामींचं नामस्मरण करा. फळासाठी स्वामींचं नामस्मरण नका करू. नामस्मरण याचा अर्थ आठवण काढायची असते. आठवण कोणाच्याकडनं काहीतरी उधारी घ्यायची असेल तर आपण आठवण काढतो. ती आठवण म्हणजे नामस्मरण नव्हे. महाराज तुम्ही माझं देणं लागताय. मी एवढी तुमची सेवा केली म्हणून मी तुमचं स्मरण करते नव्हे. महाराज तुमचं मला आठवण आली, मी म्हणलं श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीनं जर तुमचं सतत नामस्मरण राहिलं, भजा भजा हो श्री गुरुसी, जे जे काम्य तुमचे मानसी, सिद्ध होईल त्वरितेसी. हा शब्द वेळोवेळी गुरुचरित्र आपल्याला ठासून सांगू पाहतोय, की हे सिद्ध होईल त्वरितेसी. वेळ काळ लागत नाही. आपल्याला वेळ काळ लागतो कारण आपण रिझल्ट कडेच पाहत पाहत सगळ्या गोष्टी करत बसतो. म्हणून होत नाही. आपण महाराजांसाठी महाराजांमध्येच रमवून जर आपल्याला सेवा करता आली तर सिद्ध होई त्वरितेसी, आम्हा प्रचिती आली असे. आम्ही हे अनुभवलंय असं गंगाधर सरस्वती मनापासून सांगतायत. मी अनुभवलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय, की भजा भजा हो श्री गुरुसी, अमृता मिळता पानासी, क्षार कटू आवडे मूर्खासी, ज्ञानवंत भक्तजनासी, नामामृत गुरुचे. या संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात गोड जर काही असेल तर श्री गुरूंचं नाम आहे. आणि म्हणून तुम्ही गुरूंचं नामस्मरण करायला कधी विसरू नका, की साक्षात एखाद्या अमृत मिळता पानासी, अमृत जर पिण्यासाठी मिळालं, क्षार कटू आवडे मूर्खासी, एखादं खारट कडू जरी ते असलं तरी सुद्धा ते आवडेल, कारण मग आपल्याला माहितीये अमृत पिल्यानंतर आपण अमर होणार आहोत. मग त्याची चवीकडे आपलं लक्ष जात नाही. तसंच स्वामींचं नामस्मरण असं करा, की ते कसंही तुम्हाला कदाचित पहिल्यांदा असं वाटेल, की अरे खूप अवघड जातंय, आठवणच राहत नाही, लक्षातच नाही. काय वाटेल ते होऊ द्या. नामासाठी नाम घ्यायला शिका. मग तुमच्या आयुष्यात परिवर्तन झालं म्हणून समजा. श्री गुरु सेवा तुम्ही करा. ऐसा पिटी हो डांगरा, ऐसा पिटी मी डांगोरा, सांगती शास्त्र अपारा, गुरु तोची मरती. मी हा डांगोरा पिटत चाललेलो आहे. कशाचा डांगोरा पिटतोय? श्री गुरु तुम्ही करा.
स्वामींची सेवा करा तुम्ही बास एवढंच करा, बाकी आयुष्यात काही करायची आवश्यकता नाही, असं मी ओरडून तुम्हाला सांगतो आहे. कारण सगळ्या शास्त्रांमध्ये हेच सांगितलंय, गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या संपूर्ण विश्वामध्ये एकमेव शक्ती आहे ती म्हणजे श्री गुरु. गुरु वेगळी गती नाही, जे निंदिती नरदेही, वेदशास्त्र बोलती पाही, सुकर योनीत जन्मती. तुम्ही म्हणाल मज ऐसे, आपुले इच्छेने लिहिले कैसे, वेदशास्त्री सांगितले ऐसे, असे तरी अंगीकारा. की तुम्हाला असं वाटेल, की मी सगळं हे माझ्या मनचं सांगतोय. ठीक आहे, माझं ऐकू नका. पण ह्या वेदशास्त्रांचं तरी ऐका. या भगवान ईश्वराने माता पार्वतीला सांगितलेलं ते तरी ऐका. माझं म्हणून ऐकू नका तुम्ही. हेच ते नामधारक आपल्याला सांगतायत. तसंच माझी भावना आहे. मी सांगतोय म्हणून बघू नका. ह्या गुरुचरित्रातल्या प्रत्येक ओवींवरती लक्ष करा. ही प्रत्येक ओवी आपल्याला हीच सांगू पाहतीये, की तुमच्या आयुष्यातला एकही प्रश्न दूर होणार नाही असं या जगात काहीच नाही. कारण तुम्ही त्या कल्पतरूच्या खाली बसलेला आहात. साक्षात स्वामी महाराजांच्या सानिध्यात आहात. मग तुमच्या आयुष्यात अशक्य काय असेल? परंतु आपण मनाची धारणा कारण आपण आंधळे झालोत, आपण बहिरे झालोत, की आपल्याला दिसतच नाही आपण कल्पतरूच्या छायेत आहोत. आणि म्हणून स्वतःवरती ब्लेम करतो, इतरांवरती ब्लेम करतो. हा मला त्रास देतो, ही परिस्थिती मला त्रास देते, माझा एवढा मला त्रास होतोय वगैरे, वगैरे. आपण कोणाच्या सानिध्यात आहोत ह्याचा तरी आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून स्वामी महाराजांची सेवा श्री नृसिंह सरस्वती अवतार असे तरी मूर्ती, गाणगा ग्रामी असे ख्याती, आता आता असे प्रत्यक्ष, जे जाती तया स्थाना, तत्काळ होती मनकामना, काही न करा हो अनुमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे. जो जो या गाणगापूरला जाईल त्याची प्रत्येक इच्छा त्या ठिकाणी महाराज पूर्ण करतील. कारण आजही महाराज त्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे अनेक स्वरूप धारणम नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे दोन्ही अध्याय आपल्याला एकच गोष्ट पॉइंट आउट करू पाहतात. हे दोन्ही अध्याय आपल्याला एकच गोष्ट सांगू पाहतायत. स्वामी महाराज हे फक्त मंदिरात नाहीत. स्वामी महाराज फक्त फोटोत नाहीत. स्वामी महाराज फक्त मूर्तीत नाही. स्वामी महाराज कणाकणामध्ये वसलेले आहेत. या प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक कणामध्ये स्वामी महाराजांचं अस्तित्व आहे आणि ह्या स्वामी महाराजांना अनुभवून या प्रत्येक कणातल्या स्वामी महाराजांना आपण जर अनुभवू शकलो, तर आपल्या आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. या 7ही जणांना स्वामी महाराजांच्या विषयी असं वाटत होतं, की महाराज आपल्याला फसवतायत, की सगळ्यांकडे मी येईन, येईन असं म्हणतायत, पण येणार कोणाकडेच नाही. सॉरी. पण त्यांना कळलंच नाही स्वामी महाराज कोण आहेत. त्या कल्लेश्वराच्या भक्तालाही असंच वाटलं, की कल्लेश्वर हाच सर्वश्रेष्ठ आहे. माणसाचं काय करून बसलाय? त्याच्यासाठी काही आपण काही करावं असं काही माणूस नाही. पण मानवी देह जरी धरिसी परी नससी देह, हाची संदेह. की जरी ते मनुष्य रूप दिसत असलं तरी ते मनुष्य रूप नाही, साक्षात परमेश्वर आहे. हे कळण्यासाठी स्वामी महाराजांनी त्याला जेव्हा त्या रूपात दर्शन दिलं, ही एक प्रकारची ज्ञानाची दीक्षा आहे. आत्मज्ञान जे आहे हे आतून येतं, बाहेरून कधीच येत नाही. आणि हे आत्मज्ञानाची दीक्षा त्या ठिकाणी महाराज ज्या क्षणी देतात, त्या क्षणी त्याचं आयुष्य बदलून जातं. आणि पुढच्या अध्यायामध्ये महाराजांवरती आपण प्रयोग करायला जातो. महाराज तुम्हाला कसं जमणार 7 ठिकाणी यायला? तुम्हीच सांगा आम्हाला कुठल्या एका ठिकाणी तुम्ही येणार आहात? कारण आपण महाराजांना ओळखूच शकत नाही. आपण महाराजांना कंडिशन लावू पाहतो. आपण ज्यावेळेला महाराजांकडे एखादी इच्छा व्यक्त करतो, त्यावेळेला आपणच ठरवतो ती इच्छा कशी फुलफिल होईल. एवढ्या सगळ्या कंडिशन आहेत महाराज. नाही जमणार, जाऊन दे. आपण महाराजांना कंडिशन लावतो आणि शेवटी महाराज म्हणतात, "शिष्यांच्या मी अधीन आहे. तुम्ही म्हणाल तसं माझं काही म्हणणं नाही. तुम्ही म्हणतात कंडिशन आहेत का? बरं आहेत कंडिशन. राहून दे, नको करायला मग." म्हणून आपण स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवला पाहिजे. इतर गोष्टींवरती विश्वास न ठेवता. अध्यायामध्ये सांगण्यासारखं खूप आहे. कारण पुढचे हे सगळेच अध्याय 44 पासून जे प्रत्येक अध्याय आहे ते आपल्याला एकच गोष्ट सांगतात. स्वामी महाराज अशक्यही शक्य करतात. या जगात स्वामींना अशक्य असं काहीच नाही. कारण ही संपूर्ण सृष्टीच त्यांच्या अधीन आहे. जर ते एका क्षणभरामध्ये नराचा नारायण करू शकतात, तर आपल्या आयुष्यात असा किती मोठा प्रश्न आहे, की जो त्यांना सोडवता नाही येणार. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला ते देऊ शकत नाहीत?
आपल्याला काय हवंय हे मात्र आपल्याला ठरवावं लागेल आणि या संपूर्ण सृष्टीमध्ये, चराचरामध्ये ते एकच व्यापून आपण कोणाशी भांडतोय? स्वामी महाराजांशीच भांडतोय. आपल्या आजूबाजूला जे दिसतंय ते सगळं महाराजच आहे. दुसरं काहीच नाही. आणि ह्यालाच अनुसंधान असं म्हटलं जातं. क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यता. हे अनुसंधान जर साधता आलं, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासागणिक स्वामींचं अस्तित्व अनुभवता आलं. फक्त मनात श्री स्वामी समर्थ म्हणणं म्हणजे अनुसंधान नसतं. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक निर्जीव गोष्टीमध्ये जिथं-जिथं चैतन्य आहे, ते प्रत्येक चैतन्य हे स्वामी महाराज आहे असं समजून वागणं म्हणजे अनुसंधान आहे. आणि असं क्षणभराचं जरी अनुसंधान साधता आलं, तरी अनेक पाप जी आहेत ती नष्ट होतात. अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यता. अन्यथा शास्त्राचं असं सांगणं आहे, की पाप 100 असतील आणि पुण्य जर 100 केली, तर 100 पुण्य 100 पापाला नष्ट करू शकत नाहीत. 100 पापाचं फळ भोगावंच लागतं, 100 पुण्याचं फळही भोगावंच लागतं. म्हणून एकच गोष्ट आहे, जी ह्या सगळ्या गोष्टींना जाळू शकते, संपवू शकते, ती म्हणजे आत्मानुसंधान. भले ते क्षणभराचं असो, तरी सुद्धा एका क्षणात सगळ्या गोष्टी नष्ट होऊ शकतात. जे आपण म्हणतो वेळोवेळी, की प्रारब्ध हे भोगावंच लागतं. असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला आपण प्रारब्धामध्ये 2 गोष्टी ऑलरेडी डिफाईन केल्यात. एक पाप आहे आणि पुण्य आहे. आणि जेवढं पाप तेवढं पुण्य करत बसलो, तर कधीच पापाचा क्षय होणार नाही. म्हणून हे क्षणम आत्मानुसंधानम हे जर साधता आलं, तर पापम दहती कोटिशः. मग कितीही कोटी पाप केली असतील, तरी त्याचं दहन होऊ शकतं. फक्त आपल्याला हे आत्मानुसंधान काय प्रकार आहे, हा आपल्या आयुष्यात उतरवता यायला पाहिजे. पण सगळ्यांच्याच आयुष्यात हे घडत नाही आणि म्हणूनच आपण प्रत्येक क्षणी धावत असतो, पळत असतो. पण सरतेशेवटी कितीही धावलो, कितीही पळालो, प्रत्येक जीव मनुष्य असेल, मनुष्येतर प्राणी असतील, झाडं असतील, वृक्षवेली असतील, हे प्रत्येक जण धावतायत. प्रत्येकाला अंतिम एकच क्षण येणार आहे, जिथे परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. दुसरा ऑप्शन नाही. त्यामुळे कदाचित काही जण लवकर पोहोचतील, काही जण उशिरा पोहोचतील. प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असेल, परंतु प्रत्येक जण तिथंच पोहोचणार आहे. काही या जन्मात पोहोचतील, काही अनेक जन्मांनंतर पोहोचतील. पण ते पोहोचण्यासाठीच दत्त महाराज वेगवेगळ्या रूपामध्ये येतात आणि हा उद्धार करणं हेच त्यांचं काम आहे. अशा प्रकारे या दोन्ही अध्यायांच्या मधनं बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. कालच्या दिवशी जो आपण प्रश्न विचारला होता एका ताईंनी, की हृदयापासून सेवा करणं म्हणजे काय? तर आपण मला ते सुरुवातीच्या काही अध्यायांमध्ये हा विषय आला होता. तर त्यावेळेला आपण असं म्हणलं होतं, की ज्यावेळेला वेळ असेल त्यावेळेला आपण ही गोष्ट घेऊ. अर्थात 10 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. हृदयापासून सेवा करणं ही अत्यंत महत्त्वाची आहे. आता ही हृदयापासून सेवा करणं म्हणजे नेमकं काय असतं? तर ही संपूर्ण सृष्टी जी तयार झालेली आहे, ही शक्तीने बनलेली आहे, ऊर्जेने बनलेली आहे. जे आपण बघतो शिव आणि शक्ती असं संपूर्ण विश्वामध्ये रूप आहे. मातृतत्व आणि पितृतत्व. भगवान शिव हे शिवतत्व आहे आणि भगवान जी काही शक्ती आहे, पार्वती जी आहे, ही शक्ती रूपात संपूर्ण विश्वामध्ये आहे. या दोघांनाही कधीही विलग करता येऊ शकत नाही. दोघांनाही सेपरेट कधी करता येत नाही आणि म्हणून अर्धनारीनाटीश्वर जे रूप आहे, ते म्हणजे सत्य आहे. की हे संपूर्ण सृष्टी ह्याच 2च तत्वांनी बनली. ह्याच्या पलीकडे कुठलंही तत्व विश्वामध्ये नाही. प्रकृती आणि पुरुष हीच तत्व आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. मग हे जे तत्व आहे, हे पिंडी ते ब्रह्मांडी जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे. आणि असंच तत्व आपल्या शरीरामध्ये, ज्याला योगशास्त्रामध्ये 7 चक्र ज्याला आपण म्हणतो. मूलाधार चक्रापासून सहस्राकार चक्रापर्यंत आपल्या शरीरामध्ये असलेली स्थित 7 ऊर्जास्थानं, याची उप-ऊर्जास्थानं अनेक आहेत. आपल्या शरीरामध्ये अनेक 350 हून जास्ती शिवपिंडी आहेत. म्हणजे थोडक्यात एनर्जी सेंटर्स आहेत. प्रत्येक सेंटरचं वेगवेगळं काम आहे आणि ह्या सेंटर्समध्ये जसे-जसे बदल होतील तसे आपल्या देहामध्ये बदल घडतात आणि पर्यायाने आपल्याला आजार पण येतं. आपले विचार बदलतात, आपले स्वभाव बदलतात. ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती डिपेंड राहतात. मग ही जी चक्र आहेत किंवा ही जी शक्ती आहे, ही शक्ती म्हणजे नेमकी काय? तर आपण मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र ही जी 3 चक्र आहेत, ही आपल्याला भौतिक जगतामध्ये जगण्यासाठी मदत करतात. आपल्याला ज्या काही इच्छा, आकांक्षा होतात, एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट नाही आवडत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, की आपल्या शरीरामध्ये असलेली ऊर्जा जी आहे, ही कुठे स्थित जास्ती आहे. त्या पद्धतीनं कारण ही प्रत्येकामध्ये आहे. असं कोणामध्ये नाही, की एकामध्ये आहे, एकामध्ये नाहीये, असं काही नाहीये.
ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी कुंडलिनी शक्ती म्हणलेली आहे, ती कुंडलिनी शक्ती काय म्हणूया सर्पासारखी वेटोळी घालून मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे आणि हिचा उद्धार करणं हा प्रत्येक देहाचा कार्यभाग असतो. म्हणजे ही जी ऊर्जा आहे ही खालून वरती जाण्यासाठी, ऊर्ध्वगामी दिशेला जाण्यासाठी सतत क्रियाशील राहते. मग तो पक्षी असो, कीटक असो, सजीव असो अथवा निर्जीव असो. मग ही 3 चक्र झाल्यानंतर जे 4थं चक्र येतं ते अनाहत चक्र, ज्याचं वास्तव्य जे आहे किंवा ज्याचं स्थान जे आहे ते आपल्या हृदय स्थानामध्ये आहे. आणि ह्याच्यावरती 3 चक्र. म्हणजे अनाहत चक्र जे आहे हे 4थं चक्र आहे आणि जे बरोबर आपल्या सेंटरला आहे. म्हणून ज्या वेळेला आपण अनेकदा हे अनुभव ऐकतो, की कोणीतरी आजारी व्यक्ती असेल, पेशंट असेल, तर आपण त्याच्यासाठी काही सेवा उपासना करतो, मंत्र म्हणतो आणि मग त्याला बरं वाटतं. आता हे जेव्हा होतं, त्यावेळेला होतं काय नेमकं? तर आपण जी काही मंत्राची ऊर्जा वापरतो आहोत, ही ऊर्जा कारण अनाहत चक्र हा नाद आहे. इट्स अ साउंड. आणि आपण जो मंत्रांनी साउंड एनर्जी क्रिएट करतो, ही साउंड एनर्जी ज्यावेळेला ह्या अनाहत चक्रावरती आदळते, त्यावेळेला त्या चक्रांमध्ये किंवा त्या ऊर्जास्थानामध्ये जे काही वैगुण्य तयार झालं आहे, ते वैगुण्य दूर होतं, कमी होतं आणि तसं-तसं त्या व्यक्तीला रिलीफ वाटत जातो. कारण अनाहत चक्रामधला जो नाद आहे, हा परमेश्वराचा नाद आहे. जसं आपण भगवान शंकराचा डमरूचा नाद जो म्हणतो, हा इतका सुंदर आहे, की ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि हा नाद म्हणजे आपल्या हा अनाहत चक्राचा नाद. मग ही एनर्जी जेव्हा बघा आपण बऱ्याच वेळेला आता हे आणखीन क्लिष्ट करण्यापेक्षा थोडं आणखीन सोपं सांगूया. एखादा खूप जवळचा व्यक्ती खूप वर्षांनी आपल्याला भेटला. आपण कडकडून त्याला मिठी मारतो किंवा आपला हात छातीशी धरतो आणि किती आनंद झाला आपला हा व्यक्त करतो. कारण जे काही फीलिंग्स असतात, ह्या फीलिंग्स सगळ्या आपल्या हृदयामध्ये होतात. हृदय हे बायोलॉजिकली नाही बघायचं, म्हणजे फक्त काय म्हणू आपण त्याला, वैज्ञानिक दृष्टिकोनातून फक्त ते हृदय नाही, ते हृदयामध्ये स्थित असलेले हे अनाहत चक्र जे आहे, मध्यभागी जे आहे, तर तिथे आपल्याला ह्या इमोशन्स होतात, व्हायब्रेशन्स होतात आणि मग तो आपल्याला आनंद देतो, जो आनंद आपल्या देहातून प्रकट होतो. मग आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, खूप छान वाटतं, एकदम अशी बॉडी व्हायब्रेट व्हायला लागते वगैरे, वगैरे. प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं. आपल्याला कोणी वाईट बोललं, रागावलं, अपमान झाला, दुःख कुठे होतं? मनात होतं. दुसरीकडे कुठेच होत नाही. जे काही होतं चांगलं अथवा वाईट हे सगळं त्या मनामध्ये होतं, अर्थात अनाहत चक्र, कारण तिथे सगळा नाद निर्माण होतो. आणि हा जसा नाद कमी जास्त होईल, तशी एनर्जी अप्स अँड डाउन होत राहते. आणि मग आपल्याला चांगलं वाटतं किंवा वाईट वाटतं. आता ही अनाहत म्हणजे हृदयापासून सेवा करणं म्हणजे काय? तर आपली एनर्जी, आपल्या भावना या स्टेबल करायच्या. ज्याला स्थितप्रज्ञ अवस्था असं म्हणतात. की मला आनंद म्हणजे एखादी चांगली घटना घडली म्हणून आनंदही होऊन हुरळून जात नाही मी आणि एखादी दुःखद घटना घडली म्हणून उद्वेगही होत नाही. स्टेबल आहे माइंड माझा. एखादी घटना घडली, वॉव! ग्रेट संपलं. दुःख झालं, ठीक आहे, हरकत नाही. पुढे जायचं. एवढं स्टेबल माइंड म्हणजे तुमच्या इमोशन इतक्या शांत झाल्या पाहिजे आणि बुद्धी ही त्या ठिकाणी म्हणजे विवेक जो आहे, हा विवेक जागृत झाला पाहिजे. हे ज्यावेळेला घडून तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणणार, त्यावेळेला ते एक श्री स्वामी समर्थ, लाखो श्री स्वामी समर्थ म्हणल्याच्या पटीत जातं किंवा त्याच्या बरोबरीचं होतं. आणि असं ज्यावेळेला मनापासून म्हणजे आपण जेव्हा देवपूजा करतो घरातली रोजची, जे काही मूर्ती आहेत आपल्या देवांच्या, त्या मूर्ती आपण दामणामध्ये घेतो, त्यांची छान पूजा करतो, गंध जे काही आपल्याकडे असेल ते सगळं वाहतो आणि आता हे करताना हृदयापासून करायचं म्हणजे काय? तर ती मूर्ती ही धातूची मूर्ती नसून साक्षात तो देव आहे. गणपतीची मूर्ती मला घ्यायची आहे. तर ती गणपतीची मूर्ती नसून प्रत्यक्ष गणपती आहे, अशा भावनेनं मग त्याच्या हाताला पाणी टाकणं, ते पुसून घेणं, पाठीवरनं पाणी टाकणं, जसं आपण आपली स्वतःची अंघोळ करतो. इतकं त्याच्याशी एकरूप होऊन पूजा करायची. हे ज्यावेळेला एकरूपता साधते, त्यावेळेला त्या मूर्तीच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये एनर्जी तयार होते, ज्याला अनाहत चक्रामधला नाद असं आपण म्हणूया. आणि हे ज्यावेळेला होतं, त्यावेळेला गोष्टी सहजरित्या बदलतात.
आपण तो मागे अनुभव ऐकला होता. बऱ्याच ठिकाणी तो व्हायरलही झाला होता, की त्या एक आजीबाई असतात. त्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असते आणि त्या रोज त्या अगदी स्वामी महाराजांशी एकरूप होऊन, की ते प्रत्यक्षात स्वामी महाराजच आहेत अशा पद्धतीने ते सगळं करत असतात. आणि मग अचानक काहीतरी ती मूर्ती पडते खाली. मग त्यांना खूप भीती वाटते. अरे, माझ्या स्वामी महाराजांना लागलं असेल, काय झालं, काय नाही, ते बोलत का नाहीत? अशा प्रकारचे इमोशन्स त्यांच्यात दाटून येतात. सगळे लोकं त्यांना वेड्यात काढतात. शेवटी त्यांचं न राहून त्यांच्या मनाच्या समाधानासाठी डॉक्टरला बोलवतात. डॉक्टर तो लावतो तिथे आणि त्याला फील होतं, की या मूर्तीमध्ये हृदयाचे ठोके जाणवतात. आपल्या घरातल्या स्वामींच्या मूर्तींना हे का होत नाही? मग स्वामी महाराज फक्त तिथे आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत का? कारण त्या आजीबाईंचं इमोशन जे आहेत, भावना जी आहे, ती त्या मूर्तीमधल्या धातूशी एकरूप नाही झाली. त्या मूर्तीमधल्या स्वामींशी एकरूप झाली आहे आणि हे एकरूपता ज्यावेळेला येते, त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये परमेश्वर तत्व प्रकट होतं. जसं भक्त प्रल्हादासाठी त्या खांबामध्ये भगवान नृसिंह प्रकट झाले. खांबामध्ये ते आधीपासून नाही आहेत, परंतु ते तत्व त्या भक्तासाठी त्या ठिकाणी प्रकट झालं आणि हे असतं हृदयापासून करणं. जे काही करताय ते इतकं एकरूप होऊन करायचं, इतका बॅलन्स तुमचा साधला पाहिजे, एवढं मन शांत असलं पाहिजे. आजूबाजूच्या घडणाऱ्या कुठल्याही गोष्टींचा माझ्यावरती परिणाम होता कामा नये. मी एकदा सेवेला बसल्यानंतर माझ्या आजूबाजूला काय चाललंय? कोण काय बोलतंय? कोणाचा फोन आलाय? मग फोनवरती काय चर्चा चालू आहे? या कुठल्याही गोष्टीचं भान न राहता सहजरित्या आपण जे काही कर्म करतो आहोत, या कर्मामध्ये लीन होऊन आपण ज्यावेळेला ती गोष्ट करणार त्यावेळेला परमेश्वर प्राप्त होतो. याला म्हणतात हृदयापासून. आता हे खूप अवघड आहे का? नाही. हे रोज आपण करतो. रोजच्या रोज करतो. जे कोणी आपल्याला कधीच शिकवलेलं नाही, पण आपसूक आपल्याकडनं घडतं कारण हेच आपल्या किंवा आपला मूळ स्वभाव आहे. जसं मी वेळोवेळी उदाहरण देतो, कारण ते प्रॅक्टिकल आहे. सगळेजण अनुभवतात, की एखादी आवडणारी सीरियल पाहणं, एखादा आवडीचा पिक्चर पाहणं, ह्याच्यामध्ये आपण इतके तल्लीन झालेलो असतो, की त्या पिक्चरमध्ये घडणाऱ्या प्रत्येक इमोशन्स सोबत आपल्या शरीरामध्ये ते नाद तयार होतात आणि त्या पद्धतीने आपल्या डोळ्यात पाणी येतं. आपण हसतो, आपण रिएक्ट करतो किंवा लहान मुलं व्हिडिओ गेम्स खेळतात, कॉम्प्युटर्स गेम खेळतात. आजकाल मोबाईलवर गेम आहेत. ज्यावेळेला ते गेम्स खेळत असतात, ते गेममध्ये इतके इन्व्हॉल्व होतात, की त्या गेम सोबत त्यांच्या बॉडीची मूव्हमेंट होत असते. लेफ्टला जातील, वळतील. अरे इतके जोरात ओरडतात. जो बाहेर बसलेला असतो त्याला वाटतं, "अरे मूर्ख आहे का? ते गेम खेळतोयस ना, एवढा कशाला ओरडतोय?" कारण ती एक्साइटमेंट त्या गेममध्ये इतकं त्याच्या हृदयापासून तो अटॅच झालेला असतो, की त्याला बाकी काय चालू आहे ह्याचं भानच नसतं आणि याला म्हणतात हृदयापासून सेवा करणं. मग हे जे आपण डेली रुटीनमध्ये करतोय, आपण जेव्हा जेवण करतो, हे जेवण सुद्धा जर हृदयापासून केलं म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन केलं, तर ते जेवण आपल्याला इतकं लागणार आहे व्यवस्थित शरीराला, की तुमच्या शरीरात झालेल्या आधी व्याधी, मग बीपी असेल, डायबिटीज असेल, अन्य कुठलेही आजार असेल, हे सगळे आजार बरं करण्याचं सामर्थ्य या अन्नामध्ये आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. ह्या अन्नाला, की ज्यावेळेला आपण ते अन्न खाणार आहोत, "अरे, आज मी तुझा घास घेतोय, तुझ्यामुळेच माझं हे शरीर तयार झालंय. आता हा घास आत पोटात गेल्यानंतर ह्याचं सप्तधातूंमध्ये वर्गीकरण केलं जाणार आहे. मग माझ्या प्रत्येक नसांमध्ये हेच तत्व सगळं जाणार आहे." अशा पद्धतीने ते फील होत. म्हणजे तो एक घास तोंडात टाकल्यानंतर 32 वेळा मी जेव्हा तो चावतोय, जेवढ्या वेळा चावत असू, त्या प्रत्येक चावण्यामध्ये मी इतका इन्व्हॉल्व झालो. मग नंतर ते अन्नाचा घास माझा कशा पोटामध्ये जातोय, आता अन्ननलिकेत गेलाय, आता जठरात गेलाय. इतकं फील करून जर ते अन्न जेवलात, आता तुम्ही म्हणाल एवढं कसं शक्य आहे? ठीक आहे, गडबडीच्या वेळेला नका करू. ज्यावेळेला खरंच शांतता आहे, सहज शक्य आहे, त्यावेळेला करायचा प्रयत्न करा. असं ज्यावेळेला ही गोष्ट इतकी इन्व्हॉल्व होऊन करणार, तेच अन्न तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल. कारण चमत्कार हा बाहेर कधीच घडत नसतो. चमत्कार जो घडतो तो इथे आतमध्ये, हृदयामध्ये, अनाहत चक्रामध्ये घडतो. आणि इथे ज्यावेळेला आपण व्यवस्थित प्रकारे काम करायला लागू, त्यावेळेला आपली ग्रो होते. जे विशुद्ध चक्रामध्ये जातं, जिथं आपला कंठ आहे, गळा आहे, त्या ठिकाणी हे विशुद्ध चक्रामध्ये जाते. त्यानंतर आज्ञाचक्र, जिथं आपण गंध लावतो, तिथे ती एनर्जी जाते आणि इथून ज्यावेळेला आत्मज्ञान होतं, जे सद्गुरू देतात, हे आत्मज्ञान झाल्या क्षणी सहस्राकार चक्रामध्ये ती ऊर्जा पोहोचते आणि त्या क्षणी मोक्षप्राप्ती होते. त्यामुळे हे सगळं जे घडवतं ते गुरु घडवतात, परंतु त्यासाठीची साधना करणं हे आपलं कर्तव्य आहे. ती उपासना करणं हे आपलं काम आहे. आणि असं तुम्ही डे टू डे लाईफमध्ये भगवान श्रीकृष्णाने असं कुठेही सांगितलं नाही अर्जुनाला,
की तू आता युद्ध सोड आणि हिमालयात जाऊन तिकडे तपश्चर्याला बस. काय उपयोग नाही युद्ध करून. नाही सांगितलं. हे युद्ध म्हणजेच तुझी तपश्चर्या आहे, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय दुसऱ्याच अध्यायामध्ये. हे जे आता युद्ध करतोयस हे तुझं कर्तव्य आहे आणि हीच तुझी तपश्चर्या आहे आणि तू त्या पद्धतीनं करायला शिक. तसंच आपलं डेली रुटीन जे आहे, मग तुम्ही कामाला जात असाल, जॉबला जात असाल, शिकवत असाल किंवा आणखीन काही वर्क असाल, बिझनेस करत असाल, विद्यार्थी असाल, जे काही असाल, तुमचं जे त्या क्षणीचं कर्तव्य आहे ते इतक्या इन्व्हॉल्व होऊन करा. म्हणजे थोडक्यात कुठलीही कंडिशन असो, गोष्ट एकच आहे. त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊन केलं, तर त्याचं फळ लगेच मिळतं. जर त्या मुलाने एकदम मन लावून अभ्यास केला, तर त्याला एकच पाढा 4 वेळा म्हणायची गरज पडणार नाही. हे आपल्याला प्रत्येकाला अनुभवता येतं. तसंच जे दरवेळेला गुरुचरित्रात सांगितलंय, की महाराज त्वरित फल देतात. हे त्वरित फल देण्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक सेवा करणं आवश्यक आहे. पण आपण लक्षपूर्वक करत नाही, कारण आपलं मनच लागत नाही. फक्त आपण दिखावा करत असतो. आपलं मन आपल्याशीच फसवणूक करत असतं, की नाही, नाही मी सगळं मनःपूर्वक करतोय. पण हे मनःपूर्वक करत असताना शेजारी कोण काय बोललं? कोणाचा मोबाईल वाजला? मग तो फोनवर काय बोललाय? तिकडे टीव्ही जर लावला असेल, तर टीव्हीमध्ये काय चालू आहे? ती ह्याला अशी का बोलली? हे सगळ्या गोष्टी आपल्या मनात चालू आहेत. पण आपण स्वतःची समजूत असे घालत असतो, नाही, नाही मी अगदी डोळे बंद केलेत. डोळे अजिबात उघडलेले नाहीत आणि श्री स्वामी समर्थ म्हणतोय. कोणाला फसवताय? सर्वाधी साक्षीभूतम. तुमच्या प्रत्येक मनात येणाऱ्या विचाराला साक्षीदार हे साक्षात परमेश्वर आहे, स्वामी महाराज आहेत. त्यांना काय फसवताय तुम्ही? की मी मन लावून करतोय. कोणाला फसवताय तुम्ही? ते जर कळलं आपल्या आयुष्यात, तरच सगळं आपल्याला कळलं.